नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी शिकत असतो. या जगात टोटल 99% लोक हे अयशस्वी आहेत आणि 1% लोक फक्त यशस्वी आहेत. यामागचे कारण काय किंवा यामागचे रहस्य काय हे आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नक्कीच मदत करेल. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज घेऊन येणार आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात थोडाफार बदल घडवून येईल आणि नक्कीच काही लोकांच्या आयुष्यात पूर्ण बदलही घडून येऊ शकतो. त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपण सुरू करूया आपल्या आजच्या द सिक्रेट या पुस्तकाच्या सिरीजला. या पुस्तकाची मी एकूण 4 सिरीज बनवणार आहे. तर या चारही सिरीज नक्की बघा आणि तुमच्या आयुष्यात जे बदल घडवून येतील ते कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, द सिक्रेट या पुस्तकामध्ये असे सांगितले गेले आहे की तुमचे विचार हे एक फ्रिक्वेन्सी जनरेट करतात, जी फ्रिक्वेन्सी या ब्रह्मांडामध्ये पोहोचते. आणि जी फ्रिक्वेन्सी तुम्ही या ब्रह्मांडाला देता किंवा जे तुमचे विचार या ब्रह्मांडामध्ये पसरवता, तेच विचार तुमच्या आयुष्यात परत येतात. आणि जे पण विचार पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे तुम्ही ब्रह्मांडामध्ये पोहोचवले आहे, तेच बदल तुमच्या आयुष्यातही घडवून येत असतात. जर तुम्ही ब्रह्मांडामध्ये सकारात्मक विचार पोहोचवले, तर सकारात्मक विचारच तुमच्यापर्यंत रिटर्न येतील. तुम्ही नकारात्मक विचार ब्रह्मांडात पोहोचवले, तर नकारात्मक विचारच तुमच्यापर्यंत रिटर्न येतील. त्यामुळे तुम्ही ठरवणार आहात, की तुम्हाला या ब्रह्मांडाला कोणते विचार द्यायचे आहेत आणि तुम्हाला कोणते विचार रिटर्न पाहिजे आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य कसं घडवायचं आहे, हे टोटली तुमच्यावरती डिपेंड असतं. त्यामुळे तुम्ही या ब्रह्मांडाला जे मेसेज द्याल, जो संदेश द्याल, तेच तुमच्यापर्यंत रिटर्न येईल किंवा परत येईल. मित्रांनो, सिक्रेट अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी काही बेसिक गोष्टी कराव्या लागतील. त्यातील काही स्टेप मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्यातील सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे क्लिअरिटी ऑफ गोल्स. तुम्हाला तुमच्या स्वप्नांची क्लिअरिटी असली पाहिजे. काही लोकांचं बऱ्याचदा कन्फ्युजन असतं. त्यांना आयुष्यात काय पाहिजे आहे हेच त्यांना माहिती नसतं. त्यामुळे ते ब्रह्मांडाकडे दररोज वेगवेगळ्या गोष्टींची मागणी करत असतात. त्यामुळे त्यांचं मॅनिफेस्टेशन किंवा सिक्रेट हे अप्लायच होत नाही आणि ते या गोष्टींवरती विश्वासही ठेवत नाही. त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे आहे हे आधी निश्चित करा. त्यानंतर ही फ्रिक्वेन्सी तुम्ही ब्रह्मांडामध्ये पाठवा आणि जेव्हा ब्रह्मांड तुम्हाला रिटर्न करेल, तेव्हा तुम्ही रिसिव्हिंग मोडमध्ये असाल. म्हणजेच तुम्हाला ते स्वप्न प्राप्त करण्याची इच्छा असेल. मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे फॉरगिव्हनेस म्हणजे क्षमा करणं. इतरांना क्षमा करणं. आयुष्यात इतरांना क्षमा करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आपण कितीतरी वर्ष आपल्या डोक्यावरती बऱ्याच गोष्टी घेऊन फिरत असतो किंवा आयुष्यात आपण बऱ्याच लोकांना माफच केलेलं नसतं. आपण कायम लोकांबद्दल निगेटिव्ह विचार किंवा निगेटिव्ह थिंकिंग करत असतो. आणि हीच आपली निगेटिव्ह विचारांची फ्रिक्वेन्सी युनिव्हर्समध्ये ब्रह्मांडामध्ये पसरत असते आणि तेच विचार आपल्याकडे रिटर्न येत असतात. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इतरांना माफ करा. जेव्हा तुम्ही इतरांना माफ कराल, तेव्हा तुमचं मन आपोआपच हलकं होईल आणि जेव्हा मन हलकं होईल, तेव्हा त्यातून विचारही पॉझिटिव्हच येतील आणि ते पॉझिटिव्ह विचार ब्रह्मांडापर्यंत पोहोचतील. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे या ब्रह्मांडाला किंवा देवाला धन्यवाद करणे. आपल्याकडे आत्ता ज्या गोष्टी आहेत त्यासाठी देवाला किंवा या ब्रह्मांडाला धन्यवाद करणे हे खूप गरजेचे असते. बऱ्याचदा आपण आपल्या दुःखाच्या किंवा निगेटिव्हिटीच्या ओझ्याखाली इतके दडले जातो, की आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टीही आहे हेही आपण विसरतो. आपल्याकडे एक चांगले शरीर आहे हे आपण विसरतो. आपल्याकडे खूप छान फॅमिली आहे, मुलं आहे, आई-वडील आहे, हेही आपण बऱ्याचदा विसरतो.
आणि नेहमी ब्रह्मांडाला किंवा देवाला दोष देत असतो. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आज जे पण आहे त्या गोष्टीसाठी देवाचा किंवा या ब्रह्मांडाचा नेहमी धन्यवाद करा. या जगात बरीच अशी लोकं आहेत, की ज्यांना 2 वेळचं अन्नही मिळत नाही आणि आपल्याला त्या गोष्टी भेटत आहेत. बऱ्याच लोकांना राहायला घर नाहीये. बरीच मुलंही अनाथ आहेत. पण तरीही आपण ह्या गोष्टींना इग्नोर करतो आणि जी गोष्ट आपल्याकडे आहे त्याच्यासाठी धन्यवाद करणंच विसरून जातो. त्यामुळे नेहमी झोपण्याआधी आणि सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यासाठी देवाचं आणि ब्रह्मांडाचं नेहमी धन्यवाद करा. कारण बरेच लोक या गोष्टींसाठी आसुसलेले आहेत आणि त्याच गोष्टी तुमच्याकडे आहे आणि तुम्हाला त्याची किंमत नसेल, तर ब्रह्मांडही पुढे तुम्हाला कुठल्याही गोष्टी देण्याआधी विचार करेल. त्यामुळे जी गोष्ट तुमच्याकडे आत्ता आहे, त्यासाठी देवाचा, ब्रह्मांडाचा धन्यवाद करा. ग्रॅटिट्यूड आणि फॉरगिव्हनेस करणं हे आयुष्यात खूप गरजेचं असतं. याच्यामुळे तुमच्या मनातील विचारांची फ्रिक्वेन्सी ही ब्रह्मांडापर्यंत पोहोचत असते. सो तुम्ही नेहमी ब्रह्मांडाला किंवा ईश्वराला थँक म्हणत जा आणि जे पण तुमच्या आयुष्यात लोकांनी वाईट गोष्टी केलेल्या आहेत त्यांना माफ करा. बऱ्याचदा आपल्या निगेटिव्ह विचारांची फ्रिक्वेन्सी ही ब्रह्मांडापर्यंत पोहोचत असते आणि तीच निगेटिव्हिटी ही आपल्यापर्यंत येत असते. ब्रह्मांडाचा एक नियम आहे. ब्रह्मांडाला ही तुमचे इंटेन्शन्स लवकर कळत असतात. जसे तुमचे इंटेन्शन्स असतात, त्याच गोष्टी तुमच्यापर्यंत रिटर्न येत असतात. तुम्ही लोकांच्या सक्सेसचं कौतुक करत असाल, तर सक्सेसही तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येत असते. तुम्ही लोकांच्या सक्सेसला नावं ठेवले, तर तुम्हाला सक्सेस हे लवकर कधीही मिळणार नाही. ब्रह्मांड हे नेहमी तुमचे इंटेन्शन्स बघत असतं. तुमचे व्हायब्रेशन्स बघत असतात. व्हायब्रेशन्स म्हणजेच तुमची एनर्जी. तुम्ही ब्रह्मांडाला कशी एनर्जी देता, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हे नेहमी ब्रह्मांड बघत असतो. त्यामुळे इतरांबद्दल नेहमी सकारात्मक विचार करा. लोकांना त्यांच्या कामासाठी अप्रिशिएट करा. आणि या ब्रह्मांडाला नेहमी जे आहे त्या गोष्टींसाठी धन्यवाद करत जा. बघा, तुमच्या आयुष्यात असेच बरेच बदल घडून येतील. तुम्हाला मॅनिफेस्टेशन ही करण्याची गरज पडणार नाही. चांगल्या गोष्टी आपोआपच तुमच्या आयुष्यात घडायला सुरुवात करतील. त्यामुळे नेहमी ब्रह्मांडाला चांगले इंटेन्शन्स देत राहा. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेडिटेशन. तुम्ही दररोज 5 ते 10 मिनिट तरी मेडिटेशन केले पाहिजे. यामुळे तुमचे विचार हे शांत होतात. तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि तीच पॉझिटिव्हिटी तुम्हाला आयुष्यात क्लॅरिटी देते. तुमच्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी गाईड करत असते. त्यामुळे तुमचे मनही शांत होते आणि मनात चालणारे विचारही शांत होतात. तुम्हाला सकारात्मकता तुमच्यामध्ये आपोआपच येते. त्यामुळे मेडिटेशन करणे हे खूप गरजेचे आहे. मेडिटेशन करण्याआधी तुम्ही ब्रीथिंग टेक्निक पासूनही सुरुवात करू शकता, ज्यामुळे तुमचे हळूहळू मेडिटेशनमध्ये मन लागायला सुरुवात होते. ब्रीदिंग टेक्निकमध्ये तुम्ही अनुलोम विलोमही करू शकता, ज्यामुळे तुमचे मेडिटेशनमध्ये मन लागणं तुम्हाला सोपं जाईल. 5वी गोष्ट म्हणजे सरेंडर म्हणजे युनिव्हर्सला तुम्ही जी गोष्ट मागितली आहे त्या गोष्टीसाठी सरेंडर करणे. आपण बऱ्याचदा सकाळी उठल्यानंतर मॅनिफेस्टेशन करतो, अफर्मेशन्स देत असतो. पण आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्यानंतर दिवसभर त्या गोष्टीबद्दल निगेटिव्ह विचार करत असतो, जे की चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ब्रह्मांडाला देता किंवा ईश्वराला प्रार्थना करून सांगता, तेव्हा त्या गोष्टीमध्ये संपूर्ण समर्पण करणे म्हणजे सरेंडर करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. तुम्ही अफर्मेशन्स पॉझिटिव्ह देत राहिलात आणि दिवसभर तुम्ही निगेटिव्ह विचार करत राहिला, तर तुमचं मॅनिफेस्टेशन हे कधीही सक्सेसफुल होणार नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ब्रह्मांडाकडे किंवा ईश्वराकडे मागतात, तेव्हा त्या गोष्टीसाठी ब्रह्मांडाकडे किंवा ईश्वराकडे संपूर्ण समर्पण करा आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात आपोआपच पॉझिटिव्ह गोष्टी ह्या घडत जातील. 6वी गोष्ट म्हणजे बिलीव्ह तुमचा विश्वास.
तुम्ही जी गोष्ट ब्रह्मांडाकडे मागितली आहे, त्या गोष्टीवरती विश्वास ठेवणे. बऱ्याचदा लोकं असं करत असतात, की एखादी गोष्ट ब्रह्मांडाकडे मागतात आणि त्यानंतर विचार करायला लागतात, की नाही हे तर शक्यच नाही, ही गोष्ट होणारच नाही. त्यामुळे लोकांमध्ये अविश्वास निर्माण होतो. जे की हे मॅनिफेस्टेशनसाठी खूप चुकीचे आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ब्रह्मांडाकडे, ईश्वराकडे मागता आणि त्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करता, तेव्हा ती गोष्ट तुमच्याकडे येतेच. त्यामुळे जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन करता आणि त्यासाठी प्रयत्न करता, तेव्हा ते संपूर्ण समर्पण करून आणि विश्वास ठेवून करा. त्यानंतर तुम्हाला चांगले रिझल्ट बघायला भेटतील. शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य. आपण एखादी गोष्ट युनिव्हर्सकडे जेव्हा मागतो, तेव्हा आपण 1 किंवा 2 दिवस त्या गोष्टीची अफर्मेशन्स किंवा युनिव्हर्सकडे मागणी करत असतो. पण त्यानंतर आपण त्या गोष्टीबद्दल सातत्य ठेवणं किंवा दररोज त्या गोष्टीबद्दल व्हिज्युअलायझेशन करणं, अफर्मेशन्स देणं हे विसरून जातो. आपल्यामध्ये सातत्याची कमी असल्यामुळे बऱ्याचदा मॅनिफेस्टेशन हे बऱ्याच लोकांसाठी वर्क करत नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ठरवता, त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतात, तेव्हा त्या गोष्टीबद्दल दररोज पॉझिटिव्ह अफर्मेशन देणं हे तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हालाही मोटिवेशन मिळत असतं आणि त्या गोष्टीबद्दल जिद्दीने काम करण्याचेही धैर्य मिळत असतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीमध्ये सातत्य असणे हे गरजेचे आहे. मित्रांनो, ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, ज्या तुम्ही मॅनिफेस्टेशन करण्याआधी नक्की पाळल्या पाहिजे. ज्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर आणि खूप चांगले रिझल्ट बघायला भेटतील. मित्रांनो, मॅनिफेस्टेशन ही एक फक्त प्रोसेस नाहीये, तर आपल्या कामाबद्दल आपल्याला एक विश्वास प्रदान करणारी ही गोष्ट आहे. जेव्हा आपण खूप मेहनत करत असतो, तेव्हा आपल्याला बऱ्याचदा यश मिळत नाही. त्यामुळे बरेच लोकं डिमोटिवेटही होत असतात. पण असं न करता जर आपण मॅनिफेस्टेशन आपल्या आयुष्यात आणलं किंवा तुम्ही करत असलेल्या कामाला दररोज सकारात्मक विचार देत राहिलात, तर त्याचा आउटपुट हा नेहमी सकारात्मक येतो. बऱ्याचदा लोकं खूप मेहनत करतात आयुष्यात आणि स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप धडपड करत असतात. पण त्यांना पाहिजे ते यश मिळत नाही. कारण त्यांच्या मनामध्ये नेहमी डाऊट असतो, की मला ही गोष्ट भेटेल की नाही? किंवा मी जे काम करतोय ते योग्य आहे की नाही? त्यामुळे त्यांनी केलेली मेहनत ही बऱ्याचदा अयशस्वी ठरत असते. त्यामुळे तुम्ही हे नेहमी लक्षात ठेवा, की जेव्हा तुम्ही कुठलेही काम करत असतात किंवा तुमची स्वप्न पूर्ण करत असतात, तेव्हा त्या गोष्टीला सकारात्मक विचारांचं पाणी नक्की द्या. म्हणजे त्यातून एक चांगलं वृक्ष तयार होईल आणि त्या वृक्षाला नक्कीच चांगली फळंही येतील. मित्रांनो, मॅनिफेस्टेशन बद्दलच्या या काही बेसिक गोष्टी होत्या, ज्या आज आपण बघितल्या. मॅनिफेस्टेशन वरती आणि द सिक्रेट बुक वरती रिसर्च करून मी पुढील 4 सीरीज घेऊन येत आहे. त्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यामध्ये तुम्हाला हेल्थ बद्दल, तुमच्या जॉब बद्दल किंवा अजून बऱ्याच आयुष्यातील प्रॉब्लेम्स बद्दल सोल्युशन भेटेल, अशी मी अपेक्षा करते. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ज्यामुळे तुम्हाला पुढील 4 व्हिडिओ हे बघायला भेटतील आणि त्याचे नोटिफिकेशनही तुम्हाला येईल.